ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। नंदुरबार शहरातील विविध समाजांच्या सभागृहांसाठी आणि मंदिरांसाठी मंजूर करण्यात आलेल्या सुमारे 9 कोटी रुपयांच्या शासकीय विकास निधीच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी माजी आमदार शिरीष हिरालाल चौधरी यांच्यासह चौघांविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणामुळे नंदुरबार जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे। नंदुरबार शहर भाजप कार्यालयाचे प्रमुख अशोक शिवाजी बेहेरे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी चौकशी करून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे। तक्रारीनुसार तत्कालीन आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या कार्यकाळात 2022 ते 2024 दरम्यान विविध विकास कामांसाठी शासनाने मोठा निधी मंजूर केला होता। मात्र डॉक्टर गावित आजारी असताना त्यांच्या नावाचे कथित बनावट लेटरहेड व बनावट स्वाक्षऱ्या तयार करून मंत्रालयात शुद्धीपत्रके सादर करण्यात आली। त्यामुळे मूळ शासन निर्णयात बदल करून सुमारे 9 कोटी रुपयांचा निधी इतर कामांकडे वळविण्यात आला असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। या प्रकरणात माजी आमदार शिरीष हिरालाल चौधरी, गौरव प्रकाश चौधरी, नयन दिलीप चौधरी, अकाउंटंट किशोर तुळशीराम पाटील राहणार रडाळे तसेच इतर अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। प्राथमिक चौकशीत वळविण्यात आलेल्या निधीपैकी सुमारे 2 कोटी रुपयांची कामे कैलासवासी हिरालाल मगनलाल चौधरी यांच्या नावाने स्मृती उद्यान व सभागृहासाठी मंजूर करण्यात आल्याचे समोर आल्याचा उल्लेख पोलिसांच्या प्रेस नोटमध्ये करण्यात आला आहे। नंदुरबार पोलीस स्टेशनमध्ये एक अधिक गुन्हा दाखल झाला असून नेमका काय गुन्हा आहे आणि कोणावरती हा गुन्हा दाखल झाला? नंदुरबार शहरातील माननीय डॉक्टर विजयकुमार गावित साहेब हे आदिवासी विकास मंत्री असताना 2022 ते 2024 मध्ये नंदुरबार शहरात विविध सामाजिक उपक्रमांसाठी त्यांनी शासन निर्णयाद्वारे निधी मंजूर करून घेतलेला होता। मध्यंतरीच्या काळात माननीय डॉक्टर विजयकुमार गावित साहेब आजारी असताना त्याच्यात त्या निर्णयामध्ये बदल करण्यातून शुद्धीपत्रक काढण्यात आलेले होते आणि सुधारता निधी हा वेगळ्याच कामांसाठी वर्ग करण्यात आलेला होता। याबाबत चौकशी दरम्यान असं कळलं की माजी आमदार शिरीष कुमार चौधरी व त्यांचे सहकारी नयन चौधरी, गौरव चौधरी व त्यांचा अकाउंटंट आणि पीए म्हणून पण काम करणारा किशोर पाटील यांनी माननीय विजयकुमार गावित साहेबांचे बनावट लेटर हेड तयार करून त्यांच्यावर डुप्लिकेट सही करून मंत्रालयात सादर केले आणि सदरचा निधी हा जो मूळ शासन निर्णयातला निधी जो होता तो वेगळ्याच कामांसाठी वर्ग करण्यात आलेला होता। त्याच्यात प्रामुख्याने आपण जर बघितलं की त्याच्यात 9 कोटींचा निधी हा वर्ग करण्यात आलेला होता। 9 कोटींपैकी 2 कोटी हे शिरीष चौधरी यांचे वडील श्री हिरालाल चौधरी स्मृती त्यांच्या सभागृह समाज मंडपासाठी सुद्धा वर्ग करण्यात आलेला होता। अशा प्रकारे माननीय डॉक्टर विजयकुमार गावित साहेबांचे बनावट लेटर हेड वापरून त्यांची बनावट सही करून महाराष्ट्र शासनाची दिशाभूल करून शासन निर्णयात चेंज करण्यात आलेला होता। या प्रकरणी आपल्या नंदुरबार शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल बनावटीकरण व फसवणूक या कलमांखाली बेनेसा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।